मुरिती आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड नगरपालिकेचं गाळं कोसळलंय। कन्नड नगरपालिकेचे गाळे कोसळले आपण पाहतोय। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। हे दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधली नगरपालिकेचे गाळे कशा प्रकारे पत्त्यासारखे कोसळले। अतिशय धडकी भरवणारी अशी दृश्य आहे। सुदैवाने कुठलीही जीवितहानी यात झाली नाहीये। हे दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। आपण ही दृश्य जी पाहतोय ती कन्नड नगरपालिकेची जे गाळे होते, दुकानांचे गाळे होते ते कशा प्रकारे कोसळले ही दृश्य पाहतोय। पालिकेचे गाळे कोसळल्याची दृश्य सध्या आमच्या स्क्रीनवर पाहताय। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। माधव, ही दृश्य आपण जी पाहतोय नगरपालिकेचे गाळे कोसळलेत, नेमकं झालंय काय? सविस्तर अपडेट। जवळपास 25 वर्षापेक्षा अधिक वर्षापूर्वी ती बांधलेली गाळे आहेत असं माहिती मिळालेली आहे। आणि पाऊस सतत पडत असल्यामुळे त्या भिजलेल्या आहेत। काही ठिकाणी त्याची पडझड झाली होती। मात्र अचानक आज सकाळच्या वेळेस या इमारतीला कडे गेल्यासारखं वाटत होतं। लोक पाहत असतानाच की संपूर्ण नगरपालिकेची दुकानाची इमारत कोलॅप्स झाली आहे, पूर्ण पडलेली आहे। जवळपास खालच्या बाजूला 10 दुकानं आणि वरच्या बाजूला 10 दुकानं असं 20 दुकानं त्या ठिकाणी आहेत आणि वेगवेगळी दुकानं होती। काही दुकानं नगरपालिकेने सांगितलं होतं की ही आता कमकुवत झाली आहे, ती खाली करावी आणि त्यामुळं एकदम ती इमारत कोसळल्यामुळं काही जण जखमी झाल्याची माहिती सध्या आपल्याला मिळते आहे। धन्यवाद माधव, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। आणि थेट जातोय कोकणात। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 3 ते 4 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या कालावधीत 15 मिलीमीटर एवढ्या तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्यासह सह्याद्री पट्ट्यात दमदार पाऊस कोसळतोय। नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय। तर रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी आणि कोदवली नदीनं सुद्धा इशारा पातळी ओलांडली आहे। मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे। खेडच्या जगबुडी नदीची सध्याच्या पाणी पातळी ही 5.40 मीटर इतकी आहे, तर कोदवलीची पाणी पातळी 5.70 मीटर इतकी आहे। बातमी भंडाऱ्यातून समोर येते। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत। वैनगंगा नदीतील पूर नियंत्रणात आणण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले गेलेत आणि म्हणून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला। दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरती एक अतिशय भीषण अपघात घडलाय। मुंबई गोवा महामार्गावरती बांदा पुलावरून कार थेट 60 फूट खोल ओढ्यात कोसळली आहे। मुंबई गोवा महामार्गावरची थरारक दृश्य आपण पाहतोय। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार ओढ्यात गेली असं आता कळतंय। दृश्य आपण पाहतोय 60 फुटा खोल ओढ्यामध्ये कार कोसळली तेव्हाची दृश्य। मध्यरात्री हा अपघात झालेला आहे तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय आणि आता सकाळी जेव्हा ओढ्यात ही कार दिसली तेव्हाची ही दृश्य आहे। तर नागपुरात आपण जातोय। सलग 14व्या दिवशी गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। रामकुंड आणि गोदाघाट परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा बसलेला आहे।
दोंड्या मारुतीच्या अगदी गुडघ्यापर्यंत पाणी आल्याचं कळतंय। गंगापूरमधून 2000 पेक्षा अधिक क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। चालू ठेवलंय का मग? ये चल लवकर, ये चल। तर अजित पवारांवरती टीका करताना हाकेंची जीभ घसरली आहे। लक्ष्मण हाकेंकडून अजित पवारांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे। अजित पवार हे महाज्योतीच्या मुलांना पैसे देत नसल्याचा आरोप हाकेंनी केलेला आहे। आमच्या महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही। या अधिवेशनामध्ये महाज्योतीच्या मुलांना स्टायपंड मिळालं पाहिजे। तर आपण पाहतोय आजच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी गिरगाव चौपाटीवरती त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र त्यावेळी अजित पवारांबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली आहे। त्यांनी अजित पवारांना शिवीगाळ केली आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण वळतोय टॉप 50 कडे। बातम्यांचा घेतोय वेगवान आढावा। मनसेचे राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या केदार सोमणला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलाय। केदार सोमण हा पुण्यातील वनाज भागातील रहिवासी आहे। तर त्याची पोस्ट पाहून पुण्यातील मनसैनिक आक्रमक झाले होते। त्याला चोप देण्यासाठी मनसैनिक त्याच्या घरी दाखल झाले होते। पक्ष कोण सोडून जातं यापेक्षा पक्षवाढीसाठी काम करणार असं विधान ठाकरे सेनेचे नवनियुक्त नाशिक महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी केलंय। आव्हान पेलण्याची आमच्या क्षमता आहे असंही ते म्हणाले। पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आशिष शेलार आणि जयंत पाटलांनी सर्वांचं लक्ष वेधलं। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांच्यात विधानभवनात चर्चा झाली। दोघांना हसत खेळत गप्पा करताना पाहून चर्चेला उधाण आलं। महाराष्ट्रात 3 महिन्यांमध्ये 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राहुल गांधींनी दिली आहे। ट्विट करत त्यांनी शेतकरी आत्महत्येचं वास्तव समोर आणलंय। शेतकरी दररोज कर्जात बुडतोय, पण सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष करत कोट्यधीशांना कर्ज देत आहे असं राहुल गांधी म्हणाले। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी पुन्हा सरकारला घरचा आहेर दिलाय। नवी वीज कनेक्शन मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना सोलर पंप घ्या म्हणून आग्रह का केला जातोय असा सवाल मुनगंटीवारांनी केलाय। तर या संदर्भात बैठक बोलावून योग्य कारवाई करू असं ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाले। बदलापुरात महावितरण आणि महाराष्ट्र प्राधिकरण कार्यालयावरती शिवसेनेनं आक्रोश मोर्चा काढला। गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय, तर अनेक भागातील पाणी पुरवठ्याच्या समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी त्यांनी हा मोर्चा काढला। यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बदलापूर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकच्या पायऱ्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे आणि त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होती आहे। पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचत असल्यानं प्रवाशांना पायऱ्यांचा अंदाज येत नाहीये आणि म्हणून पाय घसरून अपघात होत आहेत। नगरपालिकेनं लवकरात लवकर या पायऱ्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे।
पवित्र तापी नदीचा जन्मोत्सव चांगदेव इथं मोठ्या श्रद्धेनं साजरा करण्यात आला। नावाडी शेतकरी बांधव आणि मासेमारी करणारे नागरिक यांच्या वतीनं हा उत्सव आयोजित करण्यात आला। भारतीय जीण माता सेवा संघ यांच्या वतीनं तापी नदीला महाकाय अशी 108 मीटरची साडी दरवर्षी पाठवण्यात येते। नांदगावमध्ये विहिरीत अडकलेल्या बिबट्याची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे। निफाड तालुक्यातील शेतकरी विजय जाधव यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट्या पडल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर वन विभागाच्या तत्परतेमुळे सदर बिबट्याची सुखरूप सुटकाही करण्यात आली। जळगावच्या पाचोऱ्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झालाय। शासनाकडे खतांची मागणी करूनही ते उपलब्ध होत नाहीये। दरम्यान खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणावरती लिंकिंग पद्धतीनं खत विक्री करताना दिसत आहेत। दरम्यान युरिया खत तुटवड्यावरती मार्ग काढून शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। जळगावच्या एरंडोलमध्ये अंजनी नदीपात्राला जलपर्णीच्या वनस्पतींनी घेरलंय, त्यामुळे या पात्राची दुरवस्था झालेली आहे। दरम्यान प्रशासनानं नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यानं तिला नाल्याचं स्वरूप प्राप्त झालं। जळगावच्या भुसावळमध्ये तिसऱ्या रेल्वे मार्गाचं रेल्वे लाईन करता प्रमुख पूल, छोटे पूल, स्टेशन इमारतीचं काम युद्धस्तरावरती सुरू आहे, त्यामुळे भविष्यात रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीत होणार आहे। शिवाय मालगाडी वाहतुकीला नवा मार्ग मिळणार आहे, त्यामुळे अपघाताच्या घटना टाळता येतील। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी गिरगाव चौपाटीवरती आंदोलन केलं। महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन त्यांनी केलं, तर हाकेंना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। दुकानदाराला मारल्यानंतर मनसे विरोधात मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनेनं बंदची हाक दिली आहे। हाताला काळ्या फिती बांधून सिरवी हॉलमध्ये निषेध नोंदवण्यात आलेला आहे। शिवाय मोठ्या प्रमाणात जय श्रीराम आणि भारत माता की जय अशी घोषणाबाजी करण्यात आली। कोविड व्हॅक्सिनमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे। मात्र याच चर्चांना ICMR आणि एम्सनं केलेल्या अभ्यासानं पूर्णविराम लागलेला आहे। या दोन्ही संस्थांनी नेमकं अहवालात काय म्हटलेलं आहे पाहूयात स्पेशल रिपोर्टमध्ये।